एक कागद काढायला मला कळमला जावं लागेल आणि माहिती देत नव्हती, फसवणूक होत होती. आता ह्या जे सखी आहेत ह्या मुली, त्या घरोघर येऊन कागद नेतात, तपासून घेतात आणि काय लागलं तेवढं पद्धतशीर करून घरी घालून देतात. दुसरी गोष्ट, माहिती खूप चांगली देतात. केव्हा मिटिंगा घेतात, इथं कॅम्प लावतात. ते तर जातीच्या कार्डापासून, उत्पन्नाच्या दाखल्यापासून, पगाराचे जे कागद आहे वयोवृद्धाचे, हे सर्व काम त्यांनी आटपून घेतलं. मी वयच्या मानाने विधवा असून निराधार माझाच केला पाहिजे. माझा केला. मग डिजिटल सखीने दोघींनी बी माहिती दिली. माहिती दिल्यानंतर त्यानं कागदपत्र करून पैसे बी दिले आम्हाला. आणि त्यानं बी 25, 30 का 50 जणांचा निराधार करून 1500 रुपये भेटते. चांगला फायदा झाला. महिन्याच्या महिना पगार भेटते. आनंदित आहेत. म्हाताऱ्या कुतऱ्या अंधाळ्या, कोणते लंगडे आहे, कोणते बहिरे आहे, सगळ्याले निराधार करून दिले. योजना आता हे वयोवृद्ध हे झालं, घरकुलाचे कागद हे, अजून अशा 2-3 योजना आहे. जेवढ्या योजना त्यांच्याकडे आहे त्यांचे एकदम क्लिअर कामं करून राहिले. अफाम संस्थेच्या डिजिटल सखी प्रियंकाताई बोंदाडे यांनी गावात आयुष्यमान कार्डाबद्दल आणि आभा कार्डाबद्दल खूप सारी माहिती दिली. गावात घरोघरी जाऊन त्यांनी गृहभेटी देऊन माहिती दिली. मला इच्छा डिजिटल सखींनी उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ मिळवून दिला आहे. आणि उज्ज्वला गॅस योजनेमध्ये 880 रुपयाला गॅस मिळते आणि 300 रुपये सबसिडी मिळते. अन्नपूर्णा योजनेचा पण लाभ मिळाला मला. वर्षाचे 3 गॅस फ्री मिळाले आणि ऑनलाईन बुकिंग पण करायला शिकवली. डिजिटल सखी घरोघरी जाऊन म्हणजे मार्गदर्शन करत होती. तर आम्हाला काही असं वाटलं नाही आमच्यावर काही प्रसंग येईल म्हणून. आमच्या शेतामध्ये आमचे घरचे वारले करण लागू. तर त्यांनी आम्हाला मदत केली कागदपत्र करण्यात आणि कागदपत्र करण्यात मदत केली. कागदपत्र केल्यानंतर त्यांनी ऑफिसला नेऊन पण टाकले आणि डिजिटल सखीने आम्हाला मार्गदर्शन केल्यामुळे आम्हाला त्याचा लाभ भेटला. गोपीनाथ मुंडे शेतकरी योजनेचा 2 लाख रुपये मिळाले. मोबाईलची माहिती दिली त्यांनी. कुठं मोबाईल आम्हाला, अजून काही लोकांना मोबाईल लावतायत, लाल आणि हिरवं लक्षात ठेवतात. ते पैसे आले नाही आले हे कुठं, पण ते स्वतः त्रास घेतात, स्वतः सांगतात, का शिकवतात. असे मोबाईलने पैसे काढा, हे पॅन कार्डाचा असा उपयोग आहे, आधार कार्डाचा ह्या उपयोग आहे, ही सर्व माहिती त्यांनी दिली. तर बरेचसे म्हणजे 75% इथं लोक हुशार झाले. आणि आभा कार्ड, आयुष्यमान कार्ड आम्ही खूप सारे गावात काढले. त्याबद्दल आम्ही अफाम संस्थेचे आणि आपल्या प्रियंकाताई यांचे आभारी. उज्ज्वला गॅस योजनेमुळे जो मला सिलेंडर मिळाला त्याच्यामुळे माझा वेळ वाचते, लवकर स्वयंपाक होते आणि जे चूल फुकायची वेळ होती ती आता कमी झालेली. यामुळे मी डिजिटल सखी प्रकल्पाचे आभार मानते. डिजिटल सखीचे आभार मानतो मी मनापासून.